हो गाईज, गुड मॉर्निंग. हाय, आपला डे 15 आणि दिवसाची सुरुवात करूया खूप सुंदर. सो आज मी मिहीरला शाळेला नाही पाठवलं कारण की माझ्या खूप जास्त स्टमकमध्ये पेन होत होतं आणि मिहीरला मी जेवायला वाढलं. हे करत करत आफ्टरनूनमध्ये तर मी काही करू नाही शकले. सो इव्हनिंगमध्ये मी छानपैकी रेडी झाले. मी विचार केला की मी डेस्टिनेशन सेंटरमध्ये जाऊन ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या घेऊन येते, पण माझ्याशी पॉसिबल नाही झालं आणि मला बिर्याणी बनवायची होती कारण की मिहीर बोलला, मम्मा प्लीज आज बिर्याणी आणि चिकन सूप बनव. सो मी त्याच्यासाठी बिर्याणी बनवायला घेतलं आणि हे बघता बघता संध्याकाळ झाली. हा बघू शकता माझा बाल्कनीमधला व्ह्यू. मी नांदेड सिटीमध्ये राहते आणि हा आमचा समोरचा व्ह्यू आहे आणि जो की इन्फिनिटी व्ह्यू आहे. आणि ह्याच्यानंतर मी एक छानपैकी मेसेज रेकॉर्ड केलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. सो आज पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की खूप सगळे मॉम्स माझ्याशी रिलेट करतील. काही मॉम जॉब करतात, काही मॉम जॉब नाही करत. मी ॲक्च्युली माझी जॉब लेफ्ट केली बिकॉज ऑफ माय चाइल्ड. आणि आता जो टाईम आहे ना, मी माझ्या मुलासोबत कम्प्लिटली स्पेंड करते. इट्स अ क्वालिटी टाईम. सिन्स मॉर्निंग टू रात्री तो झोपूपर्यंत मी त्याच्यासोबत असते. मला माहिती आहे तो कधी उठतो, काय खातो, काय बोलतो, काय करणार आहे. आता त्याचा सेकंड जो मूव्ह आपल्याला दिसत नाही तो काय असणार आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्लीज तुम्ही तुमच्या मुलांसोबत थोडंसं टाईम स्पेंड करा, मम्मा पापा. बिकॉज आज माझा मुलगा सिनियर KGमध्ये आहे. आजपासून 5 वर्षानंतर तो 5th क्लासमध्ये जाईल. 5th क्लासमध्ये जाऊन त्याला फ्रेंड्स कळायला लागतील, त्याचे फ्रेंड्स बनतील, मग तो खेळायला जायला लागणार. त्याच्या 5 वर्षानंतर तो 10वी क्लासमध्ये असणार आहे. 10वी क्लासमध्ये तो टीनेज असणार आहे. टीनेज असल्यावर त्याचे फ्रेंड्स अजून मोठे बनलेले असणार आहे. टीनेज बॉयचे वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तो ट्युशन्सला जाईल, तो फिरायला जाईल, त्याला थोडंसं मी टाईम पाहिजे असणार आहे. त्याच्या 5 वर्षानंतर तो 12th त्यांनी पासआउट केलेलं असणार आहे. तो इंजिनिअरिंगमध्ये जाईल. त्याच्या ज्या पण म्हणजे ड्रीम्स आहेत तो अचीव करायला लागेल. तेव्हा तो आपल्याशी लांब राहायला लागेल. सो तो टाईम नाही येणार जो आता आपण आपल्या मुलासोबत स्पेंड करू शकतो. त्याला जवळ घ्या, त्याला हग करा, त्याला लाड करा, त्याला चांगल्या गोष्टी शिकवा. आत्ताच वेळ आहे जी आपण आपल्या मुलांना देऊ शकतो, त्यांना छानपैकी शिकवू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट इट. आणि ह्याच्यासोबतच मिहीरचा खूप सुंदरसा डान्स बघा तुम्ही. तर हे करता करताच माझी बिर्याणी पण रेडी झाली. हे बघू शकता प्रिपरेशन. आणि बिर्याणी खाऊन खूप मजा आली आहे. ह्याच्यासोबतच संपला आपला आजचा दिवस.